आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे। नदीत रसायनयुक्त मैला मिश्रित पाण्याचा प्रवाह सुरूच आहे। प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्यात आल्या। कंपन्यांवर मात्र अद्याप कारवाई का नाही, पर्यावरण प्रेमींनी हा सवाल उपस्थित केलाय। तेथील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत डुंबरे यांनी। आळंदी परिसरामधून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीची अक्षरशः बिकट अवस्था झालेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो, या इंद्रायणी नदीवरती पूर्णपणे फेस साचलेला आहे आणि याचं कारण म्हणजे मैला मिश्रित पाणी आणि केमिकल युक्त पाणी ह्या नदीमध्ये सोडलं जात असल्याचा आरोप इथल्या स्थानिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होतं, परंतु ह्याकडे अजूनपर्यंत कोणी लक्ष देत नसल्याचं देखील या ठिकाणी चित्र आहे। पिंपरी चिंचवड शहरालगतून ही नदी वाहते आणि पुढे आळंदीमध्ये येते। आळंदीमध्ये देखील या ठिकाणी लाखो भाविक वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी येतात आणि पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतात आणि हे तीर्थ म्हणून देखील हे पाणी पिलं जातं। किती वर्षापासून तुम्ही पाठपुरावा करताय आणि अजूनपर्यंत का कारवाई काय होत नाहीये? मागील 10 ते 15 वर्ष झाले आमचे स्थानिक नागरिक असतील, पत्रकार बांधव असतील, वारकरी संप्रदायाचे अनेक संघटना असतील किंवा आमच्या ज्या सामाजिक संघटना असतील, आम्ही अनेक आंदोलनं केली, अनेक मंत्री असतील, मंत्री महोदय असतील किंवा स्थानिक जे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशीच या बाबतीत पत्रव्यवहारही केलेत, पण कुठल्याही प्रकारचं ठोस पावलं उचलताना आतापर्यंत आपल्याला दिसत नाही। आषाढी कार्तिकी वारी येते, फक्त मंत्री महोदय येणार किंवा एखादा मोठा राष्ट्रीय पातळीवरचा नेता येणार, त्यावेळेस फक्त हे कुठेतरी याच्यावर हे फेस दिसू नये म्हणून कुठल्याही एका प्रकारचं केमिकल याच्यावर फवारलं जातं आणि दिसू नये म्हणून एक नदी स्वच्छ दिसावी असं दिसवण्याचा प्रयत्न। ही इंद्रायणी नदी कधी प्रदूषण मुक्त होणार आणि कधी स्वच्छ होणार असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, आळंदी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।